काहीतरी काल अचानक मित्रांनो मला एक प्रश्न विचारला. तेव्हा मी एक वीर गाय घेतली म्हणे राव. काय झालं 4-5 दिवसापासून त्या गाईचं व्यवस्थित निघलं म्हणजे सुरुवातीचे 5 दिवस. आता घेतली म्हणजे ती कंटिन्यू 6व्या दिवसापासून तिच्या दुधामध्ये रक्त यायला सुरुवात झाली. तर मला असं वाटतं म्हणजे की ज्या माणूस त्याच्यामध्ये गाय घेतली होती समजा त्यानंतर मीच बोललो नाही त्यामुळे त्यांना माझ्या या गाईचं कार्यक्रम केला. अरे कोणा मारू नको तसं काही होत नसतं बाबा. मग आम्ही आमच्या मित्राशी समालोचन केल्यानंतर लक्षात आलं की हे एक अंधश्रद्धेचा भाग असावा असं मला वाटलं. आणि मग मी एका डॉक्टर मित्राशी चर्चा केल्यानंतर त्याचं म्हणणं असं होतं की हे येण्याचं कारण हे वेगळं असतं. एक तर आपल्या गोठ्यातली काही विषाणू असतात ते त्या गाईला त्रासदायक ठरतात, किंवा आपल्या गोठ्या अस्वच्छ असणे आणि गोठ्यामध्ये खड्डे असणे विविध. त्यामुळं काय होतं की गाय बसली की तिची कास दाबल्या जाते आणि मग ते नाजूक जे तिच्या शिरा असतात त्या शिराला धक्का लागून आपल्या गाईच्या कासातून दुधात रक्त येऊ शकतं. त्यामुळे हे जे छोटे अफवा असतात किंवा आपण करणे ह्या सगळ्या प्रकाराचे विचार करतो ते न करता योग्य प्रकारे चांगल्या माणसाचा सल्ला घ्या आणि आपलं निर्णय घ्या. कारण काय होतं की अशामुळे रिकामच. कारण त्याचं इतकं शंका की तो म्हणला मी त्याला असं पाहून घेणं आणि ते असं होईन माझं त्यानं असं केलं आणि तसं केलं. मी म्हटलं अरे तसं काही नसतं बाबा. ते जनावरांमध्ये प्रॉब्लेम असतात ते आपण काळजी करायची. त्या पद्धतीनं असं एक लक्षात ठेवा की आपल्या प्रत्येक आपण गाई पाळत असताना आपल्या जर गाईला दुसऱ्या गाईला असं जर झालं तर ह्या पद्धतीनं आपण ते कंट्रोल करू शकतो. गोठा स्वच्छ करायचा, त्याला औषध मारायचं आणि त्यानंतर गोठा प्लेन करायचा समान आणि बुजबुजीत जागेवर गाईला बसवायची किंवा गोठ्यामध्ये गरम असं काहीतरी टाकायचं. अशा पद्धतीने आपण आपल्या जनावरांची काळजी घेऊ शकतो.